समाजकार्याचा पाया घातला, कर्तृत्वाला दातृत्वाची जोड देत कळस निस्वार्थ त्यागाचा उभारला. असे व्यक्तिमत्व, स्थानिक भूमिपुत्र, तुमच्या आमच्या सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, अगदी आपला समस्यांचा आवाज विधान परिषदेमध्ये अगदी दिलखुलासपणे मांडणारं व्यक्तिमत्व सन्माननीय राजेशजी पाटील. तसेच त्यांच्या समवेत आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनची संपूर्ण समिती. या ठिकाणी मुख्य मंचाकडे येताना आपण पाहतो आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्व खेळाडू हे मुख्य मंचाच्या ठिकाणी उपस्थित राहतील, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि आपण मान्यवरांचं शुभ स्वागत या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये करत आहोत. आग्री प्रीमियर लीग पर्व 7. अगदी छोटस रोप या ठिकाणी लावलं होतं आणि त्या रोपाचा आज वटवृक्ष होताना आपण पाहतोय. प्रीमियर लीग सन्माननीय मान्यवर या ठिकाणी मुख्य मंचावरती येताना आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील. आपणास विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. अगदी थोड्याच वेळात आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करणार आहोत. त्यांच्या समवेत आहेत त्यांचे सुपुत्र तसेच ग्रामपंचायत भटाण्याचे विद्यमान सरपंच, एक चांगलं व्यक्तिमत्व हितेशजी बाडगाच्या रूपाने आपण या ठिकाणी पाहतोय. तसेच अनिलजी किनी आपण पाहतोय. या सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम अँड ऑल्सो वेलकम. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर अगदी रांगेत विराजित व्हायचं. या सर्वजण चला स्वरांगी वॉरियर्स मुख्य मंचाच्या समोर उपस्थित राहायचंय. सर्व खेळाडू जे उपस्थित आहेत, सर्व खेळाडू आतापर्यंत उपस्थित सर्व खेळाडूंना विनंती असेल या हेलो चेक हेलो हेलो हेलो. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम. समाजातील वाढवणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवी हवीशी वाटणारी, समाजातील सर्व खेळाडूंना एकत्र बांधणारी, तसेच समाजातील मध्ये
माध्यमातून आज सिडसाड अर्थातच भामटपाडा गावाने या ठिकाणी सुंदर आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी मी त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करतोय। समाजातील प्रत्येक खेळाडूला आपला खेळ सादर करण्यासाठी व त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होण्यासाठी एक उत्तम व हक्काचं ठिकाण म्हणजे APL अर्थातच आगरी प्रीमियर लीग। विविध गुणांनी संपन्न असणारी ही स्पर्धा मागील 6 वर्षांपासून मोठ्या उत्साहामध्ये पार पाडली जात आहे आणि हे पर्व 7वं देखील मोठ्या उत्साहात, जोशात आणि जोमात नक्कीच पार पाडलं जाईल। अगदी चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याच्या त्या पहिल्या थेंबाची वाट पाहत असतो तसा हा आगरी समाजातील आमचा खेळाडू हा अगदी चातकाप्रमाणे वाट पाहतो ती आगरी प्रीमियर लीगची आणि ह्याच प्रीमियर लीगचं आज या भूमीवरती 7वं पर्व सजलं जाते। अगदी सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या पर्व 7 ची सुरुवात करूया। म्हणतात ना, नवकार्य सिद्धीसाठी स्मरण केले आपण, बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाचे, नांदण्या नव चैतन्याची झळाली अंगणी, दीप प्रज्वलन करावे आपण या सोहळ्याचे। मी सन्माननीय मान्यवर, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजेशजी रघुनाथ पाटील, बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आगरी प्रीमियर लीग पर्व 7 चं उद्घाटन करायचं आहे। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश। प्रज्वलित असलेला एक दिवा प्रकाशाचा स्रोत असतो आणि हा प्रकाश ज्ञानाचा स्रोत असतो। अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होणे हा या दीप प्रज्वलनाचा हेतू असतो। नक्कीच या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करत असते, पण थोडासा का होईना मात्र अंधार या ठिकाणी दूर करत असतं। अगदी गणरायाला वंदन केलं जात आहे। आपला आराध्य दैवत गणपती बाप्पा यांना पुष्पहार अर्पण केला जातोय सन्माननीय मान्यवर राजेशजी रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते। तदनंतर आपण पाहतोय आपले अखंड जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय। असं म्हणतात ना की विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, अरे स्वर्गात गेल्यावर पण देवाने ज्याला झुकून नमस्कार केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। अशा शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला जातोय। तसेच पुष्पांजली अर्पण करून या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मान्यवर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे। सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना आपण पाहत आहोत। म्हणतात ना की समय सम अधिक ई, सम म्हणजे सारखी, ई म्हणजे आई। मुलाची चिंता करते ती आई असते आणि देवाजवळ लेकरासाठी आरोग्य मागते ती आई असते आणि ह्याच आई समान असणाऱ्या समयीचं प्रज्वलन दीप प्रज्वलन या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आपले विशेष अतिथी प्रमुख अतिथी सन्माननीय राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय। अगरबत्तीचं प्रज्वलन करून अगरबत्तीचा सुगंध जसा चहू बाजूने पसरतो दरवळतो तसाच हा आगरी प्रीमियर लीगचा सुगंध, याची कीर्ती, याची महानता अगदी या समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरत राहो हीच आराधना या आज आपण गणपती बाप्पा जवळ करत आहोत। एक दिवा लावू असा आदर्शाचा घेऊ वसा, एक दिवा लावू असा थोर मोठ्यांचा ठेवू वसा, एक दिवा लावू असा जपू समानतेचा वसा, एक दिवा हा क्रांतीचा, अखंडतेचा, समानतेचा। आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होतोय। ग्रामपंचायत भातानेचे विद्यमान सरपंच सन्मान्य हितेशजी बाडगा साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होताना पाहिलं। आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार सन्मान्य किशोरजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जात आहे। ज्योत पेटवू ज्ञानाची, ज्योत पेटवू अभिमानाची, ज्योत तेवते अंधारात वाट दाखवते जगण्याची, असं हे आपलं दीप प्रज्वलन। सन्माननीय उपाध्यक्ष संजयजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होताना पाहतोय।
दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे. तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिकता बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध करून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. आणि हाच संकल्प सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन शुभ हस्ते होते. एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना पाहतोय. तदनंतर श्रीफळ फोडून या ठिकाणी श्री गणेश केला जातोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. श्रीफळ अर्थातच नर अपनी करणी करे तो नर का नारायण बन जाए याचंच प्रतीक म्हणजे हे श्रीफळ. आणि हेच श्रीफळ आदरणीय सन्माननीय राजजी रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण वाढवताना पाहिलं. वाढवणे म्हणजे वृद्धी होणे आणि हीच वृद्धी याचंच प्रतीक म्हणजे श्रीफळ. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण या आगरी प्रीमियर लीग पर्व 7 च्या उद्घाटनासाठी विकेटकडे जायचंय, पिच वरती जायचंय. आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पिचचं उद्घाटन करणार आहोत. आदरणीय सन्माननीय दिलीपजी गायकवाड साहेब, बहुजन विकास आघाडी पालघर जिल्हा सरचिटणीस समवेत आहेत. आपण आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपण पाहतोय. ग्रामपंचायत भातानेचे विद्यमान सरपंच साहेब आहेत. तसेच स्वीय सहाय्यक निलेशजी कुडू हे सुद्धा आहेत. अगदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी एस्टेनचं पूजन केलं जाईल. सर्व खेळाडूंना विनंती असेल, स्वरांगी वॉरियर्स आणि ओम साई बिलीवर्स या विकेटच्या दोन्ही बाजूला आपण लाईन अप व्हायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू अगदी विकेटच्या दोन्ही बाजूला, क्रीजच्या दोन्ही बाजूला आपण लाईन अप व्हायचं आहे. अगदी मंद मंद पावलाने सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आजच्या या पर्व 7 चे उद्घाटन करण्यासाठी, क्रीजचं उद्घाटन करणे, एस्टॅनचं पूजन करणे हे आपलं इथे कर्तव्य आहे. आणि तेच कर्तव्य आपण सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय मान्यवर मान्य श्री दिलीपजी गायकवाड, आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि एक लाडकं व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, अगदी प्रत्येकाच्या कार्यामध्ये तसेच प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे एक लाडकं व्यक्तिमत्व राजजी रघुनाथ पाटील, आमदार बोईसर विधानसभा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेटची देवता यष्ट्यांचं पूजन त्यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. प्रथमतः पुष्पहार अर्पण केले जातील. कारण जसं सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी आपण आपल्या इष्ट देवतेची पूजा करतो, अगदी त्याच इष्ट देवता ग्रामदेवतेच्या प्रमाणे या क्रिकेटची देवता यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. प्रत्येक वेळी कार्याचा शुभारंभ करण्यासाठी देवाचा आशीर्वाद आवश्यक असतो. भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण श्रीफळ वाढवूयात. श्रीफळ अर्थात लक्ष्मी. लक्ष्मीशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. कार्यातील यश मिळवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम हे घ्यावेच लागणार आणि नारळाच्या आवाजाने सर्व दिशांची वाईट प्रवृत्ती ही नष्ट होणार. येणाऱ्या संकटांना मागे टाकत यश मिळवण्याचे प्रतीक म्हणजेच श्रीफळ. हे श्रीफळ सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वाढवलं जाईल. कठीणाकडून सोप्याकडे जाण्याच्या प्रवासाचे प्रतीक म्हणजे श्रीफळ. अशक्यकडून शक्यकडे जाण्याचं प्रतीक अर्थातच श्रीफळ. आणि हे श्रीफळ सन्माननीय मान्यवर राजजी रघुनाथ पाटील आमदार बोईसर विधानसभा यांच्या शुभ हस्ते वाढवला जाईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत होण्याचं प्रतीक म्हणजे श्रीफळ. या ठिकाणी श्रीफळ वाढून श्री गणेश केला जातोय. आपण पाहतोय मान्य श्री दिलीपजी गायकवाड पालघर जिल्हा सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय. वाढवणे म्हणजेच वृद्धी आणि हीच वृद्धी हीच कीर्ती चहोबाजूने पसरावी म्हणूनच हा श्रीफळ वाढवला जातो. देवतांना आव्हान केलं जातं की आजपासून सुरू होणारं आमचं जे प्रीमियर लीगचं 7वं पर्व आहे यातील सर्व सामने अगदी आनंदाने आणि कोणतेही विघ्न न पडता पार पडू दे हीच ईशचरणी प्रार्थना.
आपल्यातील विविध गुणांच्या माध्यमातून आपण उचित ध्येय गाठू शकतो याचे उत्तम प्रतीक म्हणजे श्रीफळ. आणि असे श्रीफळ वाढवून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतील अमृताचा आस्वाद आपण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणारी संकटांवर मात केल्याशिवाय आपल्याला आस्वाद घेता येणं शक्य नाही. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेटची देवता यष्ट्यांचं पूजन झालेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे. तदनंतर मात्र श्रीफळ वाढवून सुद्धा APL पर्व 7चं श्रीफळ वाढवून उद्घाटन केलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आज पर्व 7चा पहिला सामना, या क्रिकेटच्या महासंग्रामाचा पहिला सामना जो रंगणार आहे, स्वरांगी वॉरियर्स वर्सेस ओम साई बिलीवर्स, या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय की क्रीजच्या बरोबर मध्यभागी आपण उभं राहणार. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय मान्यवर आदरणीय सन्माननीय राजश्री रघुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. स्वरांगी वॉरियर्स वर्सेस ओम साई बिलीवर्स नाणेफेकीचा कौल होते. आपण नाणं सुद्धा पाहतोय. टॉस बॉस म्हणजे टेल. बघूया कोण विन आहे. जरा हात वरती करायचा आहे. जी टीम विनिंग असेल. यस, ऑरेंज कलर परिधान केलेली ओम साई बिलीवर्स चेतन पाटील आणि रत्नकांत पाटील यांचा संघ आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते म्हणजे खेळून बघा, या ठिकाणी खेळून श्री गणेशा केला जातोय, उद्घाटन केलं जातोय. क्रीज कोणतेही असू दे, समाजकार्याचं असू दे, राजकारणाचं असू दे, त्यावरती मी बॅटिंग करणारच. आणि अगदी चौफेर बॅटिंग ज्यांची असते कुठल्याही क्रीज वरती, असे आपले तुमचं आमचं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय राजश्री पाटील. क्रिकेट हा खेळ असा आहे की तो प्रत्येकाला आवडीचा आहे. आणि आमदार साहेबांची फटकेबाजी अगदी कुठलेही क्रीज असू दे, राजकारणाचं क्षेत्र असू दे, समाजकार्याचं क्षेत्र असू दे, प्रत्येक ठिकाणी चौफेर फटकेबाजी करणारे, कृतीतून तसेच वृत्तीतून आणि बोलून सुद्धा अशी फटकेबाजी करणारे आपले एक लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी आजच्या आगरी प्रीमियर लीग पर्व 7चं आपल्या शुभ हस्ते बॅटिंग करून उद्घाटन करताना आपण पाहतोय. सुंदर चौकार, आमदारांच्या बॅटमधून निघालेला चौकार. अगदी मंद मंद पावलांनी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सर्व मान्यवरांना की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हायचं आहे. आणि तदनंतर मात्र लगेच ओम साई बिलीवर्स सरपडा आपण मात्र क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे, कारण हा उद्घाटनाचा सामना आहे, पहिला सामना या पर्व 7 मधला. नक्कीच या ठिकाणी एकूण 14 संघ या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत. आणि कोण ठरणार अंतिम विजेता, आगरी प्रीमियर लीग पर्व 7चा महाविजेता कोण असेल हे मात्र आपल्याला पाहण्यासाठी यावं लागेल. दिनांक 14 वार रविवार त्या दिवशी ठरेल की या क्रिकेटच्या महासंग्रामाचा खरा सरसेनापती कोण. आदरणीय सन्माननीय मान्यवरांना मी या ठिकाणी मुख्य मंचावरती विराजित होण्यासाठी विनंती करतोय. तसेच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चल चेतन पाटील, चला आपला संपूर्ण संघ घेऊन. मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरते. मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तबगारीने ठरते. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे APL पर्व 7 साठी मी शब्द फुलांनी स्वागत करते. तसेच सर्व कमिटी मेंबर्स, संघ मालक, खेळाडू आणि क्रीडा रसिक या सर्वांचेही मी पुन्हा एकदा स्वागत करते. ह्या APL पर्व 7 साठी
या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी युद्ध सजणार आहे। संघ आहेत 14। आपण पाहत आहोत राहुल 11 टेंबोडे, स्वरांगी वॉरियर्स धुकटन, क्रिएटिव्ह 11 माकने, तानसा किंग खराटतारा, विहा 11 भामटपडा, डॉन किलर बिरवाडी, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, यंग स्टार सोनावे, रिहान सुपर किंग्स बहाडोली, एसएस रियल टाइगर सरपाडा, एआरटी टेंबोडे, मातोश्री टाइगर्स सरपाडा, ओम साई बिलीवर्स सरपाडा, जय बजरंग बिरवाडी। नक्कीच हे 14 संघ एकमेकांशी झुंज प्रतिझुंज करणार आहेत। ही झुंज प्रतिझुंज असली, युद्ध जरी असलं या क्रिकेटच्या महासंग्रामातलं, तरी खेळणार मात्र जिद्दीने जोशाने। हार किंवा जिंकणं हे जे पदरात पडेल ते नक्कीच आम्ही स्वीकारणार आहोत, मात्र इथे यशस्वी होणार आहे तो आगरी खेळाडू। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। चला ओम साई बिलीवर्स या मैदानामध्ये लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। चला पंच लगेच मैदानाचा ताबा घ्या।